दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा रत्नाची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली रत्नाची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी सिद्धयोग ही एक अशी अत्यंत सोपी आणि प्रभावी प्रणाली आहे ज्यामुळं अखिल मानवाच्या कल्याण साधलं जाऊ शकतं. सिद्धयोग हा भाग असा आहे की मनुष्याच्या मनाला जे क्लेश यातना दुःख चंचलता आणि त्यामुळे होणारे परिणाम म्हणजे BP शुगर इत्यादी व्याधी घरामध्ये टेन्शन असलेलं असं वातावरण या सगळ्यांना सोपा आणि साधा उपाय म्हणजे सिद्धयोग. कारण मन हेच सगळ्या दुःखाला कारण आणि जेव्हा मनाची एकाग्रता होते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जेव्हा मन प्रसन्न होतं आणि शांत होतं तेव्हा त्याला आपोआप आतून सुखाची प्राप्ती होते. म्हणून मन एकाग्र होण्याकरता योगाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण योगच चित्तवृत्ती निरोध हा पतंजली सांगितलं की चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग आणि तो योग होण्याकरता योग हा केलाच पाहिजे. पण योग करणं अत्यंत अवघड आहे. बाकीचे योग अवघड आहेत. त्यामुळे सिद्धयोग असा आहे की केवळ सिद्धगुरूच्या संकल्पाने चेतनाशक्ती जागृत होऊन चैतन्यशक्ती जागृत होऊन त्या साधकांचं कल्याण आपोआप करते. केवळ साधकांनी डोळे झाकून बसल्यानंतर त्याला आतून त्या चैतन्याची अनुभूती यायला लागते. मन आपोआप अंतर्मुख होतं आणि जेव्हा ही शक्ती आपल्या आत प्रवेश करते तेव्हा शरीरशुद्धी मनशुद्धी नाडीशुद्धी आणि प्राणशुद्धी हे क्रमाक्रमाने आपोआप व्हायला लागतात. सिद्धयोगाची दीक्षा घेतल्यानंतर आवश्यक असणारे आसन प्राणायामादी आपोआप होऊ लागतात. येथे करणे हा भाग नाही, येथे होणे हा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असल्यामुळं प्रत्येकाला असणारी आसनाची प्राणायामाची आवश्यकतासुद्धा भिन्न आहे. पण इथे स्वतः ती शक्ती नियंत्रित करत असल्यामुळं कोणाला कोणतं आसन आवश्यक आहे कोणाला कोणता प्राणायाम आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी त्यानुसार व्हायला लागतात. आणि त्यामुळं मन एकाग्र झालं की बाह्य वस्तूच्या दुःखाचा किंवा दुःखाचा प्रभाव त्याच्या मनावर होत नाही आणि त्यामुळे त्याचं जीवन हे अत्यंत सुखी आणि निरामय असू शकतं. योगात रोगनिवारणम योगामुळं अनेक रोगांचं निवारण हे होतं. अनुभव सिद्ध झालेला आहे की अनेक प्रकारच्या व्याधी ज्या वैद्यकशास्त्रानुसार सुद्धा ज्या ठीक झाल्या नाहीत